नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी पगारवाढीबाबत समोर आली ही मोठी अपडेट। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी महागाई भत्त्याबाबत पुन्हा एकदा आनंदाची शक्यता निर्माण झालेली आहे। या वर्षीच्या दुसऱ्या सहामाहीतील महागाई भत्त्याच्या वाढीकडे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले असून दिवाळीपूर्वी सरकारकडून मोठी घोषणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। याआधी एप्रिल महिन्यात सरकारने महागाई भत्ता 58% वरून 60% पर्यंत वाढवला होता। ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आली। या निर्णयाचा फायदा 50 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी तसेच जवळपास 65 लाख निवृत्ती वेतनधारकांना झाला। याच वेळी महागाई दिलासा देखील वाढवण्यात आला होता। दरम्यान विविध सरकारी संस्थांकडूनही महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे। इंडियन बँक्स असोसिएशनने मे, जून आणि जुलै 2026 या कालावधीसाठी बँक कर्मचाऱ्यांच्या डी आणि डीआर मध्ये वाढ जाहीर केली। त्यानंतर भारतीय रेल्वेनेही आपल्या कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी 2% महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आता केंद्र सरकारकडून होणाऱ्या पुढील डीए वाढीबाबत उत्सुकता अधिक वाढलेली आहे। महागाई भत्ता निश्चित करताना ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स या निर्देशांकाचा आधार घेतला जातो। उपलब्ध आकडेवारीनुसार मार्च 2026 मध्ये हा निर्देशांक 149.1, एप्रिलमध्ये 149.9 आणि मे मध्ये 150.8 इतका नोंदवण्यात आला आहे। या वाढत्या निर्देशांकामुळे यावेळी डीए मध्ये 3 ते 4% वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे। मात्र जून 2026च्या AICPI IW निर्देशांकाची आकडेवारी आणि त्यानंतर केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच याबाबत अधिकृत निर्णय स्पष्ट होईल। गेल्या काही वर्षातील निर्णयाचा विचार केला तर केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी महागाई भत्त्याची घोषणा करण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे। 2024 आणि 2025 या दोन्ही वर्षात दिवाळीपूर्वीच डीए वाढ जाहीर करण्यात आली होती। त्यामुळे यंदाही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून महागाई भत्ता वाढ जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।